श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत उद्योध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाये पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। कथाध्यायी कथा सुंदर, स्वामीने निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेडे सोडिले। मोहोळ माझी वास्तव्य करिता, आपा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हिसार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उददी सम। सवय घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतणे भाग पडे। टोळा आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गिलिया परतून, स्वामी चालले उठून, बहुत वर्जिले सेवकाने, परिणच मानिले त्या। तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यती राज स्वेच्छेने। तेथे एक अभिंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळपाच्या ग्रहाप्रती, स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती, चोळपा करी आदर। चोळपाचे भाग्य उदेले, यतिराज ग्रहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी, परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, त्यांच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तरी तापडी मार्गी शमती, निराहार किती राहती, मौन धरती किती एक। एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गमन, एक गिरी गवरी बैसून, तपश्चर्या करीताती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती। एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय। परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली अशी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ। योग यागाधिक काही, चोळपाने केले नाही, परिभक्तीस्तव पायी, स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळपाचे चित्ती, आनंद झाला भोसाळ। तैपासून तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळपा करी अधिकाधिक। तेवी राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोने कारभारी, परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परी त्यांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले। तैपासून जगात, त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले। चोळपाचे ग्रहापती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणून या स्वामी राज यती, बहुधन जाती फिरावया। लोका माझी पसरलेली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात, यते विख्यात पातले। राहती चोळपाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी, गावात यती येवोनी, फार दिवस जाहले। परी आम्ही श्रुतपायी, आजवरी जाहले नाही, आता जाओनी लवलाई, भेटू तया यतीवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली काणी, हे सत्य तरी येवोनी, आतास देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली,
तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण, प्रेमाशुनी भरले नयन, कंठ झाला सद्दित. धूळ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राशुनी. मग तया हस्तकी धरोणी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नुपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसुत, तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.